राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। मुश्रीफ यांच्याकडून याआधी सुद्धा अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या, पण मुश्रीफ यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही असं म्हणत घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। शरद पवार सोबत असल्यानं काळजीच नाही असंही त्यांनी म्हटलं। ईडी छाप्याच्या वेळेला सुद्धा मुश्रीफ यांनी जातीचं कार्ड वापरलं होतं असा आरोपही त्यांनी केला। माझी खैर नाही, मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण कागल गडिंग्लज उत्तूरची जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही। अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत, आताही ते ठीक आहे, ते आता संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं, पण मी काही या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही। आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा आरोप केलेला आहे। मी या गोष्टीचा पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो। तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय, हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही। पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाटगेला काय बोलायचे तुम्ही बोला, पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे। शरद पवार हे माझं दैवत आहेत, पण ते आपल्या मागे का लागले हे कळत नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली। कागल विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीबद्दल ते बोलत होते। यावेळी त्यांनी समरजित घाटगे यांना थेट इशाराही दिला। मुश्रीफ यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। हसन मुश्रीफ साहेब आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काल समरजित घाटगे यांचा प्रवेश करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं तुम्हाला धक्का देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा खरंच धक्का आहे का? मला हेच कळत नाही की या लोकशाहीमध्ये एका उमेदवाराच्या विरुद्ध दुसरा उमेदवार उभा राहणार। आता ज्याला तिकीट मिळणार आहे त्याच्या विरोधी अनेक उमेदवार तयार असतात। मुळातच आपल्या राज्यामध्ये आता 7 पक्ष झालेले आहेत, त्याशिवाय अपक्ष आहेत, त्यामुळे उमेदवार मिळायला काही वानवा नाही। माझ्या विरोधी गेल्या वेळेला लढलेले ते त्याला उमेदवार मिळणारच, त्यामुळे हे काय फार मोठं आव्हान आहे असं मी समजत नाही। ही निवडणुकीचा निकालानंतर तुमच्या लक्षात येईल की किती मोठा हा भ्रमाचा फोफडा होता आणि ज्या ज्या वेळेला पवारसाहेब आलेले आहेत त्या त्यावेळेला त्यांनी प्रजेचा प्रचार केलेला आहे। कालही त्यांच्या मनात तीच होतं, प्रजेने विजयी व्हावं। तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला, परंतु यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये तुमच्या प्रचारासाठी ते स्वतः आलेले होते आणि आता तुम्हाला ज्यांनी निवडणुकीमध्ये आव्हान दिलेलं आहे त्याला ते पक्षात प्रवेश देत आहे। तुम्ही म्हणताय की तुमच्यासारख्या अल्पसंख्याक माणसावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। नाही, मी काय म्हटलं की बाबा आता आम्ही एकूण 45 ते 50 आमदार आता अजित पवार गटात आहोत। आता ते माझ्याबद्दलच काय एवढा प्रयत्न करतायत ते किंवा जयंत पाटील साहेब, माझ्यासारख्या एक सामान्य अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या विरोधी एवढा जोर लावण्याची गरज काय, असं माझं मत आहे। समरजित घाटगे यांचं आव्हान तुम्ही केवढं मानता? अजून निवडणुकीच्या निकालानंतर कळेल ना किती हा भ्रमाचा भोपळा आहे। फार मोठ्या प्रकारानं मी विजयी होईल, याच्यामध्ये काही करणार नाही। खलनायक आहेत ते, नायक विरुद्ध खलनायक ही लढाई आहे, राजाविरुद्ध प्रजा लढाई आहे, त्यामुळे प्रजेचा विजय होईल। जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्याचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी